हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सेलिब्रिटी टॉक विथ मी. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन 11 जानेवारीपासून सुरू झाला आहे. या सीझनमध्ये टोटल 17 कंटेस्टंट्स आहेत. हे आपण पहिल्या भागात पाहिलेच असेल. या कंटेस्टंट्सची लाईफस्टाईल कशी आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला कंटेस्टंट आहे सागर कारंडे. सागर कारंडे हे मराठी अभिनेता, कॉमेडियन आणि मिमिक्री कलाकार आहेत. सागर कारंडे हे मराठी मनोरंजन विश्वात मुख्यतः कॉमेडी भूमिकांमुळे ओळखले जातात. ते चला हवा येऊ द्या या लोकप्रिय विनोदी टीव्ही शो मधील विविध भूमिकांमुळे लोकांपर्यंत पोहोचले. त्यांचे वय 45 वर्ष आणि शिक्षण कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. नेक्स्ट कंटेस्टंट आहे दीपाली सय्यद. दीपाली या 47 वर्षाच्या असून त्या एक अभिनेत्री, नृत्यांगना, सामाजिक कार्यकर्ती आणि राजकारणातही सक्रिय आहेत. दीपाली यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि नाट्यांमध्ये अभिनय केला आहे. नेक्स्ट कंटेस्टंट आहे आयुष संजीव. आयुष संजीव हे एक मराठी टीव्ही अभिनेता आणि कलाकार आहेत. आयुष यांनी सुरुवातीला बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी मराठी सोबत हिंदी मालिकेतही काम केले. ते 29 वर्षाचे आहेत आणि त्यांचे शिक्षण मुंबईमधूनच झाले आहे. नेक्स्ट कंटेस्टंट आहेत राकेश बापट. राकेश बापट यांच्या करिअरची सुरुवात 2001 पासून झाली. त्यांनी हिंदी सिनेमांबरोबरच लोकप्रिय हिंदी आणि मराठी टीव्ही शोजही केले. त्याचबरोबर मराठी चित्रपटांमध्येही काम केले. ते 47 वर्षाचे आहेत. राकेश यांनी तुम बिन या हिंदी मूव्हीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 7 फेरे, कुबूल हे सारख्या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले. त्यानंतर मराठी चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे. बिग बॉस OTT आणि बिग बॉस सारख्या रियालिटी शोमध्येही त्यांनी भाग घेतला आहे. नेक्स्ट आहे तन्वी कोलते. तन्वी कोलते ही मराठी टीव्ही अभिनेत्री आहे. ती 26 वर्षाची असून तिने मराठी टीव्ही सिरियल्समध्ये काम करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे. नेक्स्ट आहे राधा मुंबईकर. राधा मुंबईकर लावणी व नृत्य कलाकार आहे. राधा अधिकतर मनोरंजन, स्टेज शो, लावणी आणि नृत्य प्रदर्शनमध्ये सक्रिय आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. राधा स्टेज परफॉर्मन्स, विविध कार्यक्रम, टेलिव्हिजन शो आणि इव्हेंट्समध्येही सक्रिय आहे. नेक्स्ट आहे अनुश्री माने. अनुश्री माने ही 24 वर्षांची असून ती साताऱ्याची आहे. अनुश्री एक अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात टिकटॉकवर लिपसिंग आणि छोटे व्हिडिओ बनवून केली. टिकटॉक बंद झाल्यावर इंस्टाग्राम आणि जोश सारख्या प्लॅटफॉर्मवर ती सक्रिय राहिली. त्यानंतर ती वेब सिरीज शाळा आणि त्यानंतर म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली. नेक्स्ट आहे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे ही एक प्रसिद्ध गायिका आहे. ती 38 वर्षांची आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात इंडियन आयडलमधून केली. ती इंडियन आयडलच्या पहिल्या सीझनमध्ये टॉप 5 मध्ये राहिलेली एकमेव महिला स्पर्धक होती. इंडियन आयडल नंतर बॉलिवूड चित्रपटासाठीही प्लेबॅक सिंगिंग केले आहे. तिचे स्वतःचे अल्बम्स आहेत आणि सिंगल्सही आहेत. नेक्स्ट आहे करण सोनवणे. करण एक भारतीय डिजिटल कंटेंट क्रिएटर, कॉमेडियन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. ते कॉमेडी व्हिडिओजसाठी फेमस आहेत. फोकस्ड इंडियन हार्ट हे त्यांचे सोशल मीडिया हँडल आहे. मराठी आणि हिंदी भाषेत मजेशीर स्केचेस आणि चरित्र साकारतात, ज्यामुळे लोक सहज जोडले जातात. करण 31 वर्षांचे आहेत. त्यांनी सुरुवातीला थिएटर आणि स्टँडअप कॉमेडी केली. नंतर यूट्यूब, इंस्टाग्राम रील्सवर विनोदी कंटेंट देणं सुरू केलं. त्यांनी काही फिल्म्समध्येही काम केले आहे. नेक्स्ट आहे रुचिता जामदार. रुचिताने रोडीज आणि मी होणार सुपरस्टार यासारख्या टीव्ही शोजमधून करिअरची सुरुवात केली. तशीच ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही आहे. ती विविध ब्रँड्सच्या इव्हेंट्समध्येही सहभागी झालेली दिसती. नेक्स्ट आहे सोनाली राऊत. सोनाली राऊत ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे, जिने हिंदी चित्रपट आणि रियालिटी शोमधून काम केले आहे. ती मुंबई, महाराष्ट्रामध्ये जन्मली असून ती 36 वर्षांची आहे. तिने किंगफिशर कॅलेंडर गर्ल म्हणून 2010 मध्ये मॉडेलिंगमध्ये पदार्पण केले. त्यानंतर द एक्सपोजमध्ये मुख्य भूमिका आणि ग्रेट ग्रँड मस्तीमध्येही स्पेशल अपीरन्स म्हणून काम केले आहे. त्यानंतर तिने हिंदी बिग बॉस 8 मध्येही भाग घेतला होता. नेक्स्ट आहेत सचिन कुमावत. सचिन कुमावत मराठी अहिराणी गायक, संगीतकार आणि यूट्यूब कलाकार आहेत. ते अहिराणी भाषेत म्हणजेच खानदेशी बोलीभाषेत गाणी बनवतात आणि निर्मिती करतात.
ज्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील ग्रामीण आणि सोशल मीडिया प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली आहे. सचिन यांनी संगीत कार्य सुरू केलं आणि यूट्यूब आणि सोशल मीडियावर त्यांची गाणी व्हायरल झालीत. सचिन हे त्यांच्या अहिराणी शैलीमुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. नेक्स्ट आहे दिव्या शिंदे. दिव्या शिंदे ही एक महाराष्ट्रातील सोशल मीडिया व्यक्तिमत्व आहे. सोशल मीडियावरती सरकार या नावाने ही ओळखली जाते आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या फायर ब्रँड व्यक्तिमत्व म्हणून तिला लोक ओळखतात. दिव्या शिंदे सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि प्रभावी भाषण कौशल्य आणि बेधडक संवाद शैलीमुळे प्रसिद्ध झाली आहे. ती सामाजिक मुद्द्यांवर विशेषतः विद्यार्थी हक्क, सामाजिक न्याय आदी बाबतीत आवाज उठवते. नेक्स्ट आहे विशाल कोटियन. विशाल कोटियन हे फिल्म आणि टेलिव्हिजन अभिनेते आहेत. ते 40 वर्षांचे आहेत. विशाल कोटियन हे अकबर बिरबल मालिकेतील बिरबल या रोलसाठी ओळखले जातात. त्यांनी टेलिव्हिजनवर विविध मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच हिंदी बिग बॉसमध्येही ते सहभागी झाले होते. विशाल यांचे बालपण मुंबईत गरिबीत गेले, पण आता ते मुंबईत एक सुखी व लक्झरी लाईफ जगत आहेत. नेक्स्ट आहे ओंकार राऊत. ओंकार राऊत हा एक मराठी अभिनेता, इन्फ्लुएन्सर आणि फिटनेस स्टायलिस्ट आहे. ओंकार फिटनेस आणि फॅशन क्षेत्राशी जोडलेला आहे आणि त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या लाईफस्टाईल, वर्कआउट, स्टायलिस्ट फॅशन पोस्ट दिसतात. फिटनेस आणि स्टायलिंगमध्ये त्याची आवड असल्यामुळे तो रोजची दिनचर्या, वर्कआउट, शूट्स आणि रील्सवर आधारित ठेवतो. नेक्स्ट आहेत प्रभू शेळके. प्रभू शेळके हे एक सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आहेत. ते 20 वर्षांचे आहेत. त्यांना त्यांच्या हटके व्यक्तिमत्वामुळे आणि विनोदी शैलीमुळे काळू डॉन म्हणून ओळखले जाते. प्रभूने सोशल मीडियावर छोट्या व्हिडिओज आणि रील्स बनवून प्रसिद्धी मिळवली. त्यांच्या व्हिडिओमध्ये ग्रामीण जीवन, विनोद आणि खास डॉन व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करते. त्यामुळे त्यांना इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स मिळाले आहेत. नेक्स्ट आहेत रोशन भजनकर. हे अमरावतीमधील असून ते दिहाडी मजूर म्हणून रेल्वे गोडाऊनमध्ये काम करत होते. त्यांनी रेल्वे कामगारापासून सोशल मीडिया स्टार आणि बॉडी बिल्डर म्हणून नाव कमवलं. महागड्या सप्लिमेंट्स किंवा जिम सुविधांचा वापर न करता त्यांनी घरच्या जेवणावर, बेसिक वेट्सवर आणि कडक अनुशासनावर आधारित शरीर तयार केले आहे. रोशन यांच्या व्हायरल व्हिडिओ आणि प्रेरणादायी पोस्टमुळे सोशल मीडियावर ते प्रसिद्ध झाले आहेत. विशेषतः इंस्टाग्रामवर हजारो लोक त्यांना फॉलो करतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.